मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची महत्त्वपूर्ण माहिती घरोघरी पोहोचवण्यासाठी आणि महिला लाभार्थी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिवसेना पक्षाच्या वतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट मोहिमेची योजना 10 सप्टेंबर 2024 रोजी केली। या अभियानांतर्गत प्रत्येक शिवसैनिकांनी घराघरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळतोय की नाही हे पाहायचे आणि ज्यांना लाभ मिळत नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी तत्काळ प्रयत्न करायचे आहेत, असा आदेश शिवसेना मुख्य नेते आणि मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिले। याच अभियानाचा औचित्य साधून शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी जिल्हा नाशिक तालुका चांदवड मधल्या दुगाव गट मधल्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी त्यांच्या कुटुंबाशी संवाद साधला। या संवादातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ त्यांना मिळाला अथवा नाही ते त्यांच्याकडून जाणून घेतले। तसेच घरातली लेक लाडकी लखपती योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री वयश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना अशा अन्य काही शासकीय योजनांसाठी कोणी लाभार्थी आहेत अथवा नाही हे जाणून घेतले। यावेळी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे आम्हाला मोठा आधार निर्माण झाला असून कुटुंबाच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण करता येणे शक्य झाले आहे। शासनाने ही योजना अशीच चालू ठेवावी अशी मागणी उपस्थित महिला भगिनींनी केली। यावेळी कोणी कितीही प्रयत्न केले तरी ही लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। या उलट माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब इतर शासकीय योजनांचे लाभ तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला मिळवून देतील, असे भाऊसाहेब चौधरी यांनी स्पष्ट केले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड।